आज यज्ञ होणार आहे, आज यज्ञाचा विधी आहे. मग पुढे 40 दिवस तुम्हाला आता परान्न बंद करायला लागेल. परान्न म्हणजे फुकटचं कोणाचं खाता येणार नाही. फसवाचं तर कोणाला नाही 40 दिवस, पण 40 दिवस परान्न पण खाऊ नका. वेळ आलीच, फिरणारी माणसं, तुम्ही नोकरीवाली माणसं असाल तर हॉटेलचं खाऊ शकता. हॉटेलचं आपण पैसे देतो त्यामुळे ते आपलं होत आहे. लग्न करायला थोडासा प्रश्नच आहे, पण 5-5 रुपये तर ताटावर ठेवा आणि मग तिथे जेवा. शक्यतो नाही जेवले तर अतिउत्तम. आलीच वेळ तर ओम नमो भगवते हा शब्द म्हणायचा आणि मग अन्नप्राशन करायचं. वेळ आली तर शक्यतो टाळायचं. एवढं जर केलं तर तुमच्यासारखे सुखी तुम्हीच. एवढं तुम्हाला पाळायला लागेल. नाही सध्या ठेवलं तरी चालेल. चौरंगाच्या बाजूला ते ठेवून द्या. चौरंगावरच्या पाटावरचे ठेवून द्या. ओम बरेवाण सर्वतं कर्माणं प्रतिगृह्यताणं अतो देवान देततं सर्वतं कर्माणं प्रतिगृह्यताणं. नमो नमः. उजव्या हातावरती गंगा ओतून घ्या आपण. ओम श्रीमद्भगवते नमः. पुरुषाण विश्रुतेय प्रतमानस्य अद्य ब्राह्मणे द्वितीय मंडलाः. ओम वास्तुमंडल पूजन अहम कर्मांग देवताभ्यं तदेवताय प्रियताणं. तावणामध्ये सोडून द्या. ओम वास्तुमंडल देवताभ्यं पूर्णतां कर्माण प्रतिगृह्यताण क्षतेन त्रयात्मकं कर्माण प्रतिगृह्यताण. आपण काही फुलांच्या पाकळ्या तयार करून घ्या. ओम यतान वास्तुदेवताभ्यं वास्तुष्पदेन वास्तुभ्यं वेशितं वीरदप्रवं प्रास्वेपा देव सर्वजितं विनाशयं यतान सर्वतं कर्माण वास्तुस्तदे देवताभ्यं पूर्णताः. नमो नमः. मंडळी, वास्तुमंडळ हा आपल्या घराचा किंवा मंदिराचा हा मुख्य भाग मानला जातो. आपल्या घरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण हे आपली वास्तू ठेवते. ठीक आहे. मंडळी, जेव्हा आवामी कर्माण प्रतिगृह्यतान कर्माण प्रतिगृह्यतान करिष्येमान. नमो नमः. पाण्याचा तांब्या आरतीचं ताट आणि आपण पाण्याचा तांब्या पळी वगैरे घेऊन आपण सगळ्यांनी कपाळाला गंध लावून घेतला. उजव्या हातावरती आपण गंगा ओतून घ्यावी. उजव्या हातावरती पाणी ओतून घ्यावं. ओम श्रीमद्भगवते नमः. पुरुषाणं विष्णुराज्ञेय प्रतमानस्य ब्रह्मणे द्वितीय प्रार्थेन वाराणकल्पेन श्रीश्वेतमणवन्तरेण भरतवर्षं भरतखण्डे जम्बूद्वीपदण्डकारण्यदेशे गोदावरे. ओम आद्य पूर्व उच्चारितं यथा यथा अग्निदानाति यज्ञताः नमताः. ओम हनुमन्तदेवताभ्यं जीर्णोद्धारक्षतेन श्री महागणाधिपतेन प्राणप्रतिष्ठास्तु यज्ञानरम्भेन पूर्णताः करिष्यते मानं. नमो नमः. आपण सर्वांनी काही शब्द माझ्या मागे पुन्हा म्हणायचे. बोला. मम आत्मन प्राणुक्त श्रुती स्मृती पुराणस्त यथाविधी अग्निदान यज्ञः श्री हनुमंत देवता जीर्णोद्धार तथाच श्री गणपती देवता प्राण प्रतिष्ठा अहम करिष्यते. म्हणा यज्ञामध्ये समर्पित करा. ओम अग्नेन प्राप्तेन यथाहार पूर्णतम संकल्पान प्राप्तेन सर्वतम कर्मेण क्षतेन त्रयात्मकं. नमो नमः. मंडळ, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. मनुष्यतं च जन्मेन प्राप्तेन पुरित्वान अर्पणं कर्मांग देवताभ्यं करिष्यते. ती स्त्री या कलियुगात सुद्धा त्या घराला स्वर्ग तयार करते. पण ज्या स्त्रीला बडबड करण्याची सवय असते, ज्या स्त्रीच्या मुळामध्येच मनामध्ये कळह असतो, त्या घरामध्ये फक्त आणि फक्त भांडणं आणि फक्त भांडणं राहतील. राईट. सगळ्यांच्या लक्षात आपल्या तरी चालतील. अशी 2 मतं झाल्या कारणाने गणपती देवांनी शाप दिला की तू एका देवाची नाही तर तू एका राक्षसाची पत्नी होशील. आणि तेच झालं. जलंधर नावाचा राक्षस हा तिचा पती झाला. पण वृंदा नावाच्या देवीने इतकं पतिव्रत्या पुण्य बाळगलं का त्या पुण्याच्या जोरावरती
तिच्या पतीला म्हणजे जलंध नावाच्या राक्षसाला मृत्यूच नाही. त्याने स्वर्ग पाताळ भूलोक सगळं जिंकून घेतलं. मग पर्याय काय? तर ह्या यज्ञाचा मुख्य देवता असतात विष्णू देवता, आणि ह्या विष्णू देवतांनी कपट केलं, तिच्या पतीचं खोटं रूप धारण केलं आणि त्या स्त्रीला म्हणजे रुंदेला फक्त एका बोटाचा स्पर्श केला. ज्या क्षणी तो स्पर्श झाला त्या क्षणी तिचं पतिव्रतेचं पुण्य हे पूर्णपणे भंग पावलं आणि त्या क्षणी तिचा पती जलंध नावाचा राक्षस हा इंद्राच्या दोन मृत्यूला समर्पित झाला आणि त्या रुंदेने स्वतःला यज्ञामध्ये जाळून घेतलं. काळांतराने त्या यज्ञामधली राख आपल्याला पृथ्वी तळावरती पडली आणि त्या राखेमधून एक छोटस रोपटं तयार झालं आणि त्या छोट्या रोपट्याचं नाव होतं तुळशी वृंदावन. सवाशिनबाई, जेवढ्या स्त्रिया बसल्या त्यांनी या कथेचा अर्थ नीट लक्षात ठेवा. त्यांनी या कथेचा अर्थ नीट लक्षात ठेवा. दादा साहेब, हा माझ्याकडे फोकस करा थोडासा. वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम नमः स्वाहा. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम नमः स्वाहा. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम नमः स्वाहा. हे ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम नमः स्वाहा. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम नमः स्वाहा. ओम जपागुदम संकर्षकशपे मदतमं तमोरि सर्व पापणं प्रणतोऽसि दिवाकरम्. ओम नमः स्वाहा. ओम जपा ओम परिशरणं परिशरणं परिशरणं. आता उलट फिरवा, उलट फिरवा. ओम पर्योषणं पर्योषणं पर्योषणं. आता माशीस घ्या, माशीस घ्या. ओम कापूर टाकले, कापूर टाकले, माशीस लावा कापडाला. यज्ञामध्ये कापूर टाकले, माशीस लावा. ओम वैश्वानरं गात वेद सुरोहिताक्षं सकर्माणं साकेन स्वानं विश्वराय शरीराचा अतोडं कग्निः लोकानां प्राप्तेन सर्वतं नमो नमः. हितेन सर्वतं कर्माण प्रतिक्रियतानां. ज्यांच्याकडे तूप आहे, ज्यांच्याकडे तूप आहे त्याने तुपाची एक पळी भरून घ्या. ओम अग्नि तत्वेन सर्वतं क्रियते माना. यज्ञाच्या वायव्य कोपऱ्यापासून तर अग्नीय कोपऱ्यापर्यंत कीर्ती अशी तुपाची रेष मारून घ्या. ओम प्रजापते स्वाहा. प्रजापतं ये तन्ममं तग्ने नमः. अग्नेन स्वाहा सर्वतं कर्याता. पुन्हा एक तुपाची पळी भरून घ्या. आपण ओम प्राप्तेन सर्वतं कर्माणं प्रतिक्रियतानां. आणि त्याच्यानंतर नैऋत्येपासून ईशान्येपर्यंत पुन्हा तुपाची एक रेष मारून घ्या. ओम प्राप्तेन त्रयात्मकं धर्मणस्तेन प्रजापतेन एतन्नमः स्वाहा. अर्पणं कर्माण सर्वतं कर्माणं सदा. कुंडाच्या दक्षिणेला, ठीक आहे, कुंडाच्या दक्षिणेला एक तुपाची पळी अर्पण करा. दक्षिण दिशा ती येते. एक पळीवर तूप टाका. ओम यथान अग्नेन स्वाहेन नमः. अर्पणं धर्मेण सर्वं. आता कुंडाच्या उत्तरेला एक तुपाची पळी आपण अर्पण करा. ओम मंडळी, जन्म जन्मांतरेण सर्वतं कर्मांतरेण मनुष्यतं सर्वतं कर्मेण प्राप्तेन क्रियते. या जगतामध्ये देवाने असा एकही मनुष्याला जन्म प्राप्त केला नाही की आयुष्यामध्ये त्याला दुःखाची स्थिती प्राप्त नाही. आजचा दिवस जर सुखाचा असेल तर 100% उद्याचा दिवस हा दुःखाचा नक्की आहे. आणि उद्याचा दिवस जर दुःखाचा असेल तर परवा परत सुख येईल. म्हणजे आयुष्यभरामध्ये सुखही चालू राहील आणि आयुष्यभरामध्ये दुःख सुद्धा चालू राहील. म्हणून ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा की सुखही कोणाला चुकलेलं नाही आणि दुःखही कोणाला चुकलेलं नाही. तुम्हाला सुख पाहिजे असेल ना तर पहिल्यांदा दुःख घ्यायला शिका. आपल्याला जर कोणत्या गोष्टीमध्ये यश पाहिजे असेल तर पहिल्यांदा अपयश घ्यायला शिका. आपल्याला जर मान पाहिजे असेल तर पहिल्यांदा अपमान सहन करायला पाहिजे ना. आणि ज्याला जन्म आहे त्याला शेवटचं सत्य पार करावं लागतं आणि ते शेवटचं सत्य म्हणजे मृत्यू मानला जातो. आणि या पूर्ण आपल्या धर्मशास्त्रामध्ये 84 लक्ष योनी सांगितलेले आहेत आणि कोणत्याही प्राण्याला तेवढी बुद्धी दिलेली नाही जी मानवाला ती बुद्धी प्राप्त आहे.
मानवाला बुद्धी प्राप्त आहे. पण गंमत बघा ना, सगळे प्राणी सुखात असतात हो, पण माणूसच दुःखात आहे. बाकी सगळे प्राणी सुखात आहेत, फक्त माणूसच दुःखात आहे. म्हणून हा जन्म फक्त देवाने दुःखात राहण्यासाठी दिलेला नाही, तर हा जन्म हा शेवटचा जन्म असल्या कारणाने 84,83,99,999 शरीरांचा मृत्यू झाल्यानंतर हा 84 लाखावा शेवटचा जन्म जर आपल्याला मिळालेला आहे, तर तो सिद्ध करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि बाकीच्या विधी रोज घडतात. देवाची प्राण प्रतिष्ठा ही रोज रोज कधीही घडत नाही. म्हणून देवाचा प्राण हा यज्ञामधून पूर्ण व्हावा हीच प्रार्थना आपण इथे समर्पित करू. सगळ्यांनी हातामध्ये अक्षता घ्या. ओम अग्नेन तत्वेन अग्नित्वाणं प्राप्तेन अग्निदेवताभ्यां पूर्णताः अग्निश्वेत्वतान् अग्नेनः अग्नि 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 अयर्चतेन अग्निदेवताभ्यां नमो नमः. अग्निमध्ये अर्पण करा. आणि कलश देवीच्या पाठावर ठेवा गणपती, आणि कलश आपल्याला बाहेर घ्यायचा. दोन बेगा असेल रिकाम्या, इथे तुम्हाला जेवणाला लागतील ना. तांदूळ करा स्वयंपाकाला नाही. शेवटचा जन्म सिद्ध करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि बाकीच्या विधी रोज घडतात. देवाची प्राण प्रतिष्ठा ही रोज रोज कलश उभा करायची. म्हणून देवाचा प्राण हा यज्ञामधून पूर्ण व्हावा ही प्रार्थना आपण इथे समर्पित करू. सगळ्यांनी हातामध्ये अक्षता घ्या. ओम अग्नेन तत्वेन देवाला बसता. आता हे तांदूळ भरून तुम्ही स्वतःला देऊ शकता. आणि कलश देवीच्या पाठावर ठेवा गणपती, आणि कलश आपल्याला बाहेर घ्यायचा. नमामि पुरुषदेव पन्नघासवाणं नमः स्वाहा. ओम कौमोदकी पद्मसंग नमामि पुरुषदेव पन्नघासनं वाणं ओम नमः स्वाहा. ओम रक्तवर्णं चतुर्बाहु हंसारचतुर्मुखं पद्माक्षुतभर्ताय भयप्राणे नमामि ओम नमः स्वाहा. ओम पद्मसंग नमामि पुरुषदेव पन्नघासनं वाणं ओम नमः स्वाहा. यज्ञाधिपदेवतस्य नित्याय नमो नमः स्वाहा. ओम इंद्रस्वरूपी श्रेष्ठवज्रस्य महाबल शतयज्ञाधिपो देवतस्य नित्याय नमो नमः ओम नमः स्वाहा. ओम दंडोत्तयमदेव महाबल तू यज्ञात टाकायचं. आता दुसऱ्या व्यक्तीचं नाव सांगा तुमचं. मम यजमान देवनाम श्रवणाय करताना तिगता सुखदा ओम नमः स्वाहा. इदं नमः. पुढे सगळ्यांची नाव घ्यायची. आपल्या जेवढे बसले तेवढे लाईन जेवढे मम यजमान हरिचंद्र शरणाय करताना तिगता सुखदा ओम नमः स्वाहा. इदं नमः. सगळ्या वस्तू टाकायचे. काही पण टाकायचे. तूप पण टाकायचे. आवती पण टाकायचे. पुढे दैवत मम यजमान देवनाम श्रवणाय करताना तिगता सुखदा ओम नमः स्वाहा. इदं नमः. पुढे मम यजमान भरत नाम श्रवणाय करताना तिगता सुखदा ओम नमः स्वाहा. इदं नमः. पुढे मम यजमान हेमंत नाम श्रवणाय करताना तिगता सुखदा ओम नमः स्वाहा. इदं नमः. पुढे मम यजमान वैभव नाम श्रवणाय करताना तिगता सुखदा ओम नमः स्वाहा. इदं नमः. मम यजमान भरत नाम श्रवणाय करताना तिगता सुखदा ओम नमः स्वाहा. इदं नमः. मम यजमान राजेंद्र नाम श्रवणाय करताना तिगता सुखदा ओम नमः स्वाहा. इदं नमः. मम यजमान गुरुनाथ नाम श्रवणाय करताना तिगता सुखदा ओम नमः स्वाहा. इदं नमः. मम यजमान अनंत नाम श्रवणाय करताना तिगता सुखदा ओम नमः स्वाहा. इदं नमः. मम यजमान निलेश नाम श्रवणाय करताना तिगता सुखदा ओम नमः स्वाहा. इदं नमः. मम यजमान गजानन नाम श्रवणाय करताना तिगता सुखदा ओम नमः स्वाहा. इदं नमः. मम यजमान राजेंद्र नाम श्रवणाय करताना तिगता ओम नमः
स्वाहा इदं मम आता परत आठवला अगण्येताग्निदेवताय नमः अष्टदिक्पाल पूजाविधी यथा कुमार शक्य सश्च मंगलम ब्रह्माम्य ओम नमः ओम धरणी गर्भ संभूत विद्युत कांति समप्रभाम कुमार शक्ति हस्तं मंगल्य प्रणम्य ओम नमः ओम धरणी गर्भ संभूतम विद्युत कांति समप्रभम कुमार शक्य सश्च मंगलम ब्रह्माम्य ओम नमः प्रियां गुणकैकाणशाम रूपे प्रतिमानभूतं सौम्य सौम्य भूतं गुणपदे प्रत्यम ओम नमः प्रियां गुणप्रकाशम रूपेण प्रतिरोधम सौम्य सनातम भूतम ब्रह्माम्य ओम नमः ओम प्रियां गुणकैकाणशाम रूपेण प्रतिमानभूतं सौम्य सौम्य गुणपेतं तं भूत प्रणम्य ओम नमः प्रियां गुणप्रकाशम रूपेण प्रतिरोधम सौम्य सनातम भूतम ब्रह्माम्य ओम नमः ओम देवानां च ऋषीणां च गुरुकान्तर संविदां बुद्धिभूतं दृशं तन्नमामि बृहस्पति ओम नमः कांचन सन्निभं बुद्धिभूत त्रिलोकेशतं नमामि बृहस्पति ओम नमः ओम देवानां च ऋषीणां च गुरुकान्तर संविदां बुद्धिभूतं दृशं तन्नमामि बृहस्पति ओम नमः देवानां सरुषणां गुरु कांचन सन्निभं बुद्धिभूत त्रिलोकेशतं नमामि बृहस्पति ओम नमः ओम हेमकृन्दमुण लाभदैत्यान परमगुरुं सर्वशास्त्रं प्रवत्कार भार्गव प्रणम्य ओम नमः ओम हेमकुंडमुनानां परमगुरु सर्वशास्त्र प्रोक्तार भार्गव प्रणमाम्य ओम नमः ओम हेमकृन्दमुण लाभदैत्यान परमगुरुं सर्वशास्त्रं प्रवत्कार भार्गव प्रणम्य ओम नमः ओम हेमकुंडमुनानां परमगुरु सर्वशास्त्र प्रोक्तार भार्गव प्रणमाम्य ओम नमः ओम नीलांजन समभासं रविपुत्रं यमाग्रजां छायामार्तण्डसंभुतं तं नमामि शैलेश्वरं ओम नमः ओम नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजं छायामार्तण्डसंभुतं तं नमामि शनेश्वर ओम नमः ओम नीलांजन समभासं रविपुत्रं यमाग्रजां छायामार्तण्डसंभुतं तं नमामि शैलेश्वरं ओम नमः ओम नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजं छायामार्तण्डसंभुतं तं नमामि शनेश्वर ओम नमः अर्धकायं महावीर्यचन्द्र दिव्यमर्दनं श्रीकगर्भसम्भूतं राहु प्रणम्य ओम नमः ओम अर्धकाय महावीर्य चन्द्रमर्दनं श्रीकागर्भसम्भूतं तं राहु प्रणमाम्य ओम नमः अर्धकायं महावीर्यचन्द्र दिव्यमर्दनं श्रीकगर्भसम्भूतं राहु प्रणम्य ओम नमः अर्धकाय महावीर्य चन्द्रमर्दनं श्रीकागर्भसम्भूतं तं राहु प्रणमाम्य ओम नमः रौद्रौद्रकात्मकं घोरकेतु प्रणम्य ओम नमः रौद्रौद्रात्मक घोरतं केतु प्रणमाम्य ओम नमः ओम पलाशपुष्प संकर्षतार्काग्रहमस्तकं रौद्रौद्रकात्मक घोरकेतु प्रणम्य ओम नमः ओम पलाशपुष्पसंकाशतारकाग्रहमस्तकं रौद्रौद्रात्मक घोरतं केतु प्रणमाम्य ओम नमः चावी कुठे दिल ठीक आहे चावी जनरेटर चालू कर ना जनरेटर चालू कर ना ए दादा ती विंडो खोल ना ती विंडो खोल विंडो रक्तांबरं वैर्वाहं चतुर्बाहु षडनन कुकुटध्वज घण्टाशतं प्रणम्य ओम नमः रक्तांबर वैर्वा चतुर्बाहु षडनन कुकुटध्वज घण्टाशतं प्रणमाम्य ओम नमः ओम कौमोद
सर्वभूतिके पद्मशङ्खचक्रपेतं चतुर्भुजं नमामि पुरुषदेवपन्नकाशवानमो नमः स्वाहा ओम कौमोदकी पद्मसंग नमामि पुरुषदेव पद्मनाशनम ओम नमः स्वाहा ओम रक्तवर्णं चतुर्बाहुं सार्वचतुर्मुखं पद्माक्षुसूत्रभर्ताय भयप्राणेनादितं नमः स्वाहा ओम पद्मसंग नमामि पुरुषदेव पद्मनाशनम ओम नमः स्वाहा ओम इंद्रसुवदे कृष्णवज्रहस्तं महाबलं सुतयज्ञाधिपदेव तस्य नित्याय नमो नमः स्वाहा ओम इंद्र सुरभि श्रेष्ठवज्रहस्त महाबल सदयज्ञाधिपो देवतस्मैत्तमर्वा ओम नमः स्वाहा ओम दण्डाश्रयमदेव महामहेश्वराय वरेव तोतितुवतेन नित्यं महाबलं नमः स्वाहा ओम दण्डाश्रयमदेव महामहेश्वर ओम करालवदन भीमपाशदण्डधर सदा सर्वदोषिकरोमानन्तं कालप्रणम्यः ओम नमः स्वाहा ओम करालवदन भीमपाशदण्डधर सदा सर्वदोषिकरोमानन्तं कालप्रणम्य ओम नमः स्वाहा ओम उदयेश्वरेशरवणेश्वरेखनिपत्रसुरितं चित्रगुप्तं निवेकरतस्य नित्याय नमो नमः स्वाहा ओम उदितवेश सौमेत्यलेखने पत्रसहित चित्रगुप्तलिपिकरतस्मनित्याय नमो नमः ओम नमः स्वाहा ओम उदयेश्वरेशरवणेश्वरेखनिपत्रसुरितं चित्रगुप्तं निवेकरतस्य नित्याय नमो नमः स्वाहा ओम उदितवेश सौमेत्यलेखने पत्रसहित चित्रगुप्तलिपिकरतस्मनित्याय नमो नमः ओम नमः स्वाहा इसने थोड़ा सा पेट लगा बगा बना थोड़ी नित्याय नमो नमः स्वाहा ओम श्री रूपाभास्मकरवाहनं श्वेतभौतिकभूषणभ्यस्त नित्याय नमो नमः स्वाहा ओम श्रीरूपावाच्यकलशास्तमकरवाणा श्वेतामूर्ति कुशलदेवस्ताभ्यो नमो नमः ओम नमः स्वाहा सर्वेषामाश्रया भूमिर्वन्नं सुहृदता अनन्तं सत्सङ्गत्रियाताण्डमामि वसुन्धरां नमः स्वाहा ओम सर्वेषामाश्रया भूमिर्समुद्रता अनंत सत्सदात्री यातां नमामि वसुन्धरा ओम नमः स्वाहा ओम सर्वेषामाश्रया भूमिर्वन्नं सुहृदता अनन्तं सत्सदात्रियाताण्डमामि वसुन्धरां नमः स्वाहा ओम सर्वेषामाश्रया भूमिर्समुद्रता अनंत सत्सदात्री यातां नमामि वसुन्धरा ओम नमः स्वाहा कौमोदगीता पद्मं शङ्कुपेतं चतुर्भुजं नमामि विष्णुदेवेश कृष्ण गरुडवाहन ओम नमः स्वाहा ओम कौमोदके गदा पद्म नमामि विष्णु देवितरमि नित्यनाराधरे भूषितं नमः स्वाहा ओम चतुर्गजालो वज्रांकुशधरसुर शक्तिपति रवि नित्य नानावडुषतम ओम नमः स्वाहा ओम शक्रप्रियाय संताने मंजरी वरदायुधा इंद्राय दिग्भुजा देवी तस्य नित्याय नमो नमः स्वाहा ओम शक्रप्रियाय संतान मंजरी वरदायुधा इंद्राय द्विभुजा देवी तस्मै नमो नमः ओम नमः स्वाहा ओम शक्रप्रियाय संताने मंजरी वरदायुधा इंद्राय दिग्भुजा देवी तस्य नित्याय नमो नमः स्वाहा ओम शक्रप्रियाय संतान मंजरी वरदायुधा इंद्राणी द्विभुजा देवी तस्मै नमो नमः ओम नमः स्वाहा सुवर्षमाला करकपुष्टगर्भं चतुर्भुजं प्रजापति हंसयानमेकभस्त्र नमामि तं नमः स्वाहा ओम स्वाक्षमाला करक पुस्तकाद्य चतुर्भुजं प्रजापति हंसयानमेकवक्त्र नमामि तं ओम नमः स्वाहा ओम सुवर्षमाला करकपुष्टगर्भं चतुर्भुजं प्रजापति हंसयानमेकभस्त्र नमामि तं नमः स्वाहा ओम स्वाला करक पुस्तकाद्य चतुर्भुजं प्रजापति हंसयानमेकवक्त्र नमामि तं ओम नमः स्वाहा अनन्दवासुदेवेशकार्यो मणिपत्रकं शङ्कर शङ्खपालचकर कोटक धनञ्जय नमः स्वाहा ओम अनंतवासुकी चैल कालियो मणिपत्रकं शंकर शंखपाल चकर सर्पस्य नमः ओम नमः स्वाहा अनन्दवासुदेवेशकार्यो मणिपत्रकं
शङ्खचङ्गपालशङ्करकोटकधनञ्जय नमः स्वाहा ओम अनंतवासुकी चैव कवियो मनुभिः शंकर शंकर करुण सरस्वती नमो नमः ओम नमः स्वाहा ओम यज्ञादक्षमूर्तिदा वेद भासा पितामह पद्मयोनित्वासाय तस्य नित्य नमो नमः स्वाहा पद्मयोगी चतुर्वक्र तस्मै नमो नमः ओम नमः स्वाहा ओम यज्ञादक्षमूर्तिदा वेद भासा पितामह पद्मयोनित्वासाय तस्य नित्य नमो नमः स्वाहा ओम यज्ञाध्यक्ष चतुर्मूर्ति वेदव्यास पितामह पद्मयोगी चतुर्वक्र तस्मै नमो नमः ओम नमः स्वाहा वेदादसिद्धते पुषितो यासुरासुरे सर्वविघ्नहरतस्तं गणाधिपते नमः ओम नमः स्वाहा ओम अभिप्रितार्थ सिद्धार्थ पूजितो यासुरासुरे सर्व विघ्नस्मै गणाधिपते ओम नमः स्वाहा ओम कामाग्निवर्णा तपसा ज्वलन्ति सर्वकामदां भक्तानवर्धनित्य दुर्गा देवी नमम्यहम् ओम नमः स्वाहा ओम कामग्नि वर्ण तपसा ज्वलन्ति सर्वकामदा भक्तानावर्धनित्य दुर्गा देवी नमाम्य ओम नमः स्वाहा चर्मयूतादिक्वासादितां सूत्रा वक्रा ऋणकोपेन सर्वभ्रातैतं रक्षिकुलां नमः स्वाहा ओम चामुण्डाय स्वाहा ओम ऐश्वर्याय स्वाहा ओम अनेकाय स्वाहा ओम अजराय स्वाहा ओम क्षेत्रपालाय स्वाहा आशंजनाय स्वाहा ओम बंदनाय स्वाहा ओम दिव्यकाय स्वाहा ओम कमलाय स्वाहा ओम विष्णाय स्वाहा ओम गवाय स्वाहा ओम घंटाय स्वाहा ओम व्यालाय स्वाहा ओम अनवेय स्वाहा ओम चंद्रवर्णाय स्वाहा ओम गणटोपाय स्वाहा ओम जटाय स्वाहा ओम कृतवेय स्वाहा ओम घंटेश्वराय स्वाहा ओम विडकाय स्वाहा ओम मणिमाणाय स्वाहा ओम गणबंधाय स्वाहा ओम मूलाय स्वाहा ओम गरुडाय स्वाहा ओम सदापापाय स्वाहा ओम वैराय स्वाहा ओम पवनाय स्वाहा गुंडिकरणाय स्वाहा ओम कविराय स्वाहा ओम तंतुरायाय स्वाहा ओम धनधायाय स्वाहा ओम नाथकरणाय स्वाहा ओम नाभराय स्वाहा ओम पेटकराय स्वाहा ओम विरगाय स्वाहा ओम सिंहाय स्वाहा ओम मृगाय स्वाहा ओम यक्षाय स्वाहा मेघवाहनाय नमः स्वाहा ओम कृष्णाय नमः स्वाहा ओम अमलाय स्वाहा ओम शुक्राय स्वाहा पृथ्वी वनस्पति एक चार शर्म प्रस्ताय स्वाहा ओम अग्नियावृते गणांत नेत्राराय स्वाहा ओम अग्निदूत प्रणितावतार विश्वदेवास अष्ट सुकृताय स्वाहा ओम अग्निदूत वृणीमहे होतार विश्वदेवास अष्ट यज्ञकृताय स्वाहा ओम नमः सर्वाय पशुपते स्वाहा ओम नमः सर्वाय पशुपते स्वाहा ओम यमाय सोमसुरुतु यमायुताय स्वाहा ओम आशीर्वादा सनदबि परादबि आशीर्वादाय शीलसदा जयति ओम नमः स्वाहा ओम श्रीताय शांतभूति प्रत्यवज्राय मूर्तिदेवताय स्वाहा ओम अग्नि प्रज्वलिता अग्निदेवताय स्वाहा अतो देवा नैवेद्याय त्रिप्रज्वलितो विनियोग अखंडिताय ओम नमः स्वाहा ओम व्यस्त संवत्सरार्चना विश्वविक्रमणि भरद्वाज प्रजापते विषय अग्नि वायु सर्वजय देवता गायत्री श्री कुंडमृताय स्वाहा ओम भू स्वाय स्वाहा इदं मम ओम भू स्वाहा वायव्य इदं मम ओम स्व स्वाहा सूर्याय इदं मम ओम स्वाहा प्रजा
प्रजापतेय एतन्न मम। आता आहुत्या झटपट स्वा आता तुम्ही म्हणायचं आहे स्वाहा ओम शशिशेखराय स्वाहा ओम वामदेवाय स्वाहा ओम विरूपाक्षाय स्वाहा ओम कर्बदिकाय स्वाहा ओम नीललोहिताय स्वाहा ओम शंकराय स्वाहा ओम शूलपाणेय स्वाहा ओम खड्डविताय स्वाहा विष्णुवल्लभाय स्वाहा ओम श्रीविष्टाय स्वाहा विष्णुवल्लभाय स्वाहा ओम अंबिकानाथाय स्वाहा श्री हनुमंताय स्वाहा ओम मूर्तिदेवताय स्वाहा श्रीकंठाय स्वाहा श्री भक्तवत्सलाय स्वाहा ओम भवाय स्वाहा ओम शर्मा ओम उग्राय स्वाहा ओम हिमनदला मात्राय स्वाहा ओम कामाराय स्वाहा ओम अंधकासुरदाय स्वाहा ओम गंगाधराय स्वाहा ओम ललाटाक्षाय स्वाहा ओम कालकालाय स्वाहा ओम कृपानिधेय स्वाहा ओम भीमाय स्वाहा ओम परशुस्ताय स्वाहा ओम मृगपाणेय स्वाहा ओम जटाधराय स्वाहा ओम कैलासवासिनेय स्वाहा ओम कवचिनेय स्वाहा ओम कठोराय स्वाहा ओम त्रिपुरांतकाय स्वाहा ओम वृषकाय स्वाहा ओम वृषाभारूढाय स्वाहा ओम भस्वत्सलाय स्वाहा ओम अश्विनाय स्वाहा ओम सर्वज्ञाय स्वाहा ओम परमात्मनाय स्वाहा ओम सूर्यसूर्याय स्वाहा ओम हविषेय स्वाहा ओम यज्ञमयाय स्वाहा ओम सोमाय स्वाहा ओम पंचवक्राय स्वाहा ओम सदाशिवाय स्वाहा ओम विश्वेश्वराय स्वाहा ओम वीरभद्राय स्वाहा ओम गणनाथाय स्वाहा ओम प्रजापतेय स्वाहा ओम हिरण्यवतेय स्वाहा ओम दुर्गसदाय स्वाहा ओम गिरीशाय स्वाहा ओम अनघाय स्वाहा ओम भय स्वाहा ओम अग्निसुताय स्वाहा ओम जगद्वदाय स्वाहा ओम जगद्गुरवे स्वाहा ओम ब्रह्मकेशाय स्वाहा ओम पद्मायाय स्वाहा ओम महाशरीराय स्वाहा ओम चारिक्रमाय स्वाहा ओम रुद्राय स्वाहा भूतपतेय स्वाहा ओम सानदाय स्वाहा आयुर्दाय स्वाहा ओम दिगंबराय स्वाहा अष्टमूर्तेय स्वाहा ओम अनेकाय स्वाहा मुलंच होत नाही. कालांतराने शंकराची कृपा होऊन जो प्रसाद दिला गेला तो वाऱ्याच्या साह्याने वाऱ्याने मदत केली आणि तो तिथून अंजनीच्या हातावर कसा पडेल याची दक्षता वाऱ्याने घेतली. म्हणून हनुमंताला वायुपुत्र पण बोललं जातं, केसरी नंदन पण बोललं जातं. आणि सूर्याला पकडायला जाणारा हा महापराक्रमी पुत्र इंद्रानं मारलेल्या वज्रामुळे हनुवटीला त्रास झालेले हे हनुमंत त्यांचे आता रुद्र या नावानं आपण आहुती टाकत आहोत. करू सुरुवात.
ओम चवस्राय प्रायश्चित प्रसिद्धा चमेय स्वाहा। ओम त्र्यंबकजा स्वाहा। चित्तच्चमे अभिच्चमे वक्रच्चमे ओम नमः स्वाहा। चक्षुच्चमे श्रोतच्चमे वृत्तच्चमे बलच्चमे ओम नमः स्वाहा। सच्चमे अविच्चमे जरच्चमे आत्मच्चमे ओम नमः स्वाहा। तमुच्चमे शर्वच्चमे वरुच्चमे हृदयच्चमे ओम नमः स्वाहा। अस्ताच्चमे परिच्चमे शिरच्चमे ओम नमः स्वाहा। ज्येष्ठायाच्च विभक्तेच्चमे अखंडिताय ओम नमः स्वाहा। आपच्चमे भृच्चमे महिमाच्चमे ओम नमः स्वाहा। वरिमाच्चमे प्रथिनाच्चमे वर्षच्चमे दीर्घाच्चमे ओम नमः स्वाहा। आता भूत प्रेत पिशाच हाडळ कविस ब्रह्म राक्षस सकल भूत परिवार सदेश माश्विष्ट बली भक्ष दीक्ष रक्ष मना मम सकुटुंबश्च सपरिवाराश्च आयुकर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता पुष्टिकर्ता तुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव। आता तुपाची आहुती टाकायची। तुपाल्याने तूप घ्या। तुपाल्यांचं नाव सांगा। नाव मम यजमान सोमनाथ राम शर्मणे आयुकर्ता रीतिकर्ता सिद्धिकर्ता सुखीभव नमः स्वा एदन्न मम। पळी रिकामी पळी विटेवर आपटायची। स्वा म्हणताना तूप यज्ञात टाकायचं। आता दुसऱ्या व्यक्तीचं नाव सांगा तुमचं। मम यजमान जयवन नाम शरणे आयुकर्ता रीतिकर्ता सिद्धिकर्ता सुखीभव नमः स्वाहा एदन्न मम। पुढे सगळ्यांची नाव घ्यायची आपल्या जेवढे बसले तेवढे लाईन मम यजमान हरिचंद्र शरणाई करता रीतिकर्ता सिद्धिकर्ता सुखीभव नमः स्वाहा एदन्न मम। सगळ्या वस्तू टाकायचे। काही पण टाकायचे। तूप पण टाकायचे। आहुती पण टाकायची। पुढे जेवण मम यजमान जयवन नाम शरणाई करता रीतिकर्ता सिद्धिकर्ता सुखीभव नमः स्वाहा एदन्न मम। पुढे मम यजमान भरत नाम शरणाई करता रीतिकर्ता सिद्धिकर्ता सुखीभव नमः स्वाहा एदन्न मम। पुढे मम यजमान हेमंत नाम शरणे आई करता रीतिकर्ता सिद्धिकर्ता सुखीभव नमः स्वाहा एदन्न मम। पुढे मम यजमान वैभव नाम शरणे आई करता रीतिकर्ता सिद्धिकर्ता सुखीभव नमः स्वाहा एदन्न मम। मम यजमान भरत नाम शरणे आई करता रीतिकर्ता सिद्धिकर्ता सुखीभव नमः स्वाहा एदन्न। तुमच्यावर ओवाळा नाही। तुमच्या हातात फुलं आणि पिवळी मोहरी दिली जाईल। ती तुम्ही त्या पेटलेल्या दुर्डीच्या तिथे वाहायची आणि या गावाची इडापिडा बाहेर जाऊ असं मनामध्ये स्मरण करायला नमस्कार करायचा। याला आपल्याला दोन माणसं पाहिजे। एक दुर्डी घेणारा पाहिजे, एक झाडू मारणारा पाहिजे आणि एक पाणी सुट्टीत जाणारा पाहिजे। असे तीन माणसं पाहिजे। यांच्या सगळ्यांच्या हाताने एक फुल द्या। याला एकच फुल द्या सगळ्यांना। लेडीजला पण आणि यांना पण। तिकडे पण लागतील आपा दादा एक तांब्या घेतो पाण्याचा सगळ्यांचे ओवाळायचे। ओवाळल्यानंतर आपलं फुल टाका नारळ। नाही मी घेतो। हा चालताना घेतला। हा हा हे झाडू फुल टाकायचं। फुल आता फुल नारळ टाकायचं। अखंडे तकर्या ते दाल दिगल्य सिद्धी
याकडे सर्वोदय सायक सर्वजमिषते विश्वानुजय श्री देवदेवताय नमः घोरो घोरो रुद्रतादि प्रीत्यार्थादि पुनार्मच ब्राह्मणाय नमः ऋतुकालोद्भव आता पहिले दुर्बीवाला नाही, त्याच्या मागे पाण्यावाला, त्याच्या मागे झाडूवाला, तुम्ही सगळे उठा. दादाजी थांबा रे. गाडी नाही, गाडी नेऊ शकता. आमची काय हरकत नाही. दोघं लागतील ना. ठिकाणी उपस्थित व्हायचे. कलशरोहणाचा कार्यक्रम थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे. येस्ते मनो विदध्वज सायक सौज पुष्यति विश्वानुषग सैहाम दासामर्य तुळजास दासामर्य तुळजास संस्कृते सत्सत्पदाः मनोरंग मनोरे भास जात वेदाः पहिना मनो तपसा सदोषा अभिमनो तपसा सुयान तपसा सुयान तपसा युजा विश्वत्रामित्रः रत्रादर्शनवरात्मनम् वै मन्ना विगतो या स्वयं भुर्वाम अभिमातीशः विश्वचर्चने सवर प्रत्नास देहि आभाज सन्मुखप्रेतो अस्मितवाः. डावात पुढे करा तुमचा. ऋतुकालोद्भव देवदेवताय काय पूजा देवदेवताय डावात असा उजवात असा तुम्ही दोघांनी हात जोडून यांच्याकडे बघा. ओम आशीर्वाद वचनापेक्षा मानाय कार्य सिद्धी मह्यम सकुटुंबे सर्वकाखंडिकाय ऐककारी तिरका सिद्धिरका सुखीभो देवदेवताय कार्यात कार्य सिद्धी स्थिर वेळा टाका. कर्मरुद्धिताम कर्मरुद्धिताम कर्मरुद्धिताम. तुम्ही त्यांच्या पायावर एक एक फुल टाका. त्यांच्या हातातली फुलं घ्या आणि ती फुलं तुम्ही यांच्या डोक्यावर टाकून ऋतू हातातली फुलं डोक्यावर टाकून द्या. ऋतू कालोद्भव. आता पायाला थोडसा हळद कुंकू वाहा. पाद्यपूजा देवताय नमः. हरिद्रा कुंकुम उद्बत्ती सुद्धा हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि. हा अक्षदान
विद्वद्ग्रहण परमेश्वरः श्री हनुमान देवताय नमः। पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री हनुमंत भगवान की जय। आता 2 मिनिटं फक्त भजन करायचं। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय 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 राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय 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 राम, श्री राम जय 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 राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय। प्रभु सिंधु तारक नाम मना श्री राम जय राम जय जय राम, मना श्री राम जय राम जय जय राम, मना श्री राम जय राम जय जय राम। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल पार्वती पत्यार महादेव। हनुमंताचा जयघोष करा। श्री हनुमंत भगवान की बली की पवन पुत्र हनुमान की या बाबा रस्ता द्या संस्कृतेन ससासपदेन मनोरंजन देवास जात वेदाः पैना मनो प्रसाद जयाते मनो वसंत अनित्रः नित्रः दर्शन बलात्मन तैमन्यात वेदो जास्वयं पूर्वावपदिमातीशः वीश्वदर्शने सवनासने आभागसन्नपप्रेतो अस्मि तव वृत्वाः अयते अस्तुप मेहावर्णपतिजन सौरे विश्वराय तुझ्या ओम ऐसे म्हणणं विदर्भया साहेब डाव्या हाताने घ्यावं, उजव्या हाताने द्या, उजव्या हाताने आशीर्वाद द्या, द्या त्यांच्या दोघांची लोकं पुण्यवान कर्मरुद्रिताम ऐश्वते स्वस्ति ऐश्वते स्वस्ति ऐश्वते स्वस्ति त्याच्यात फुल्या तो का ते फुलं यांच्या पायावर फुलं टाकली तर ती यांच्या डोक्यावर टाकून द्या, तुम्ही टाका पाय तो का टाका डोक्यावर देव देवताय। आता कलेचे गोपीनाथ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे माळ मठाचे मठाधिपती अलकनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे कळमखंडे मठाचे मठाधिपती शेवकनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या शुभाशीर्वादाने सोहळा अतिशय आनंददायी आणि भक्तिमय असा होणार आहे। या ठिकाणी हे सर्व महाराज आपल्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी उपस्थित आहेत। प्रथमतः संगम या ठिकाणी संगम गावचे मठाधिपती संगमेश्वर मठाचे मठाधिपती गोपीनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत या ठिकाणी हरिभाऊजी जगताप यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। शहराने श्रीफळ या ठिकाणी घेऊन यायचे। संगम मठाचे मठाधिपती गोपीनाथ महाराज, संगम मठाचे मठाधिपती गोपीनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत करत आहेत आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक। त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्याचप्रमाणे
महामठाचे मठाधिपती अमरनाथ महाराज यांचं स्वागत आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व मंगलदादा पवार यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. महामठाचे मठाधिपती अलकनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक मंगलजी पवार हे करत आहेत. अतिशय आनंददायी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मंगल दादांनी माझे मठाधिपती यांचं स्वागत केलेलं आहे शाळा आणि श्रीफळ देऊन. त्याचप्रमाणे करमखंडचे मठाधिपती सेवक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व मनोहरदादा हलपतराव यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मनोहरदादा हलपतराव सेवकनाथ महाराजांचं स्वागत करतायत. शाळा आणि श्रीफळ देऊन असं स्वागत करतायत. ही सर्व मंडळी या भक्तिमय मार्गात आहेत आणि त्यांच्या हातातून या आपल्या मठाधिपतींचं स्वागत होत आहे. अतिशय आनंददायी सोहळा, दुर्मिळ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. हे ज्याचा झालाय त्याने बाजू सरकार रस्ता द्या. हे पाया पडला ते मागे इकडे गर्दी कशाला होईल तिथे पडला. चला चला लवकर. थोड्याच वेळात या ठिकाणी शर्यत भवनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या गावातील महिला मंडळ यांना विनंती केली की आपण लवकरात लवकर अमित्रहा रुद्रादर्शन भरात्पर स्वयं भूर्भामो अभिमतीशः विश्वदर्शने सर्वप्रजनासदेहि आभाग सन्नपप्रेत्वस्मितवकृत्वः अयत्यासदाय मनोवे अभिप्रे दक्षिणे तो विश्वदर्शने सर्वप्रजनासदेहि आभाग सन्नपप्रेत्वस्मितवकृत्वः अयत्यासदाय मनोवे अभिप्रे दक्षिणे तो भवामि भारतं जगत्सर्वरूपाः. आता सगळ्यांनी हात जोडा.
सहस्रपात भूमी सुगोल स्वाहा अत्यांतिशात दश अंगुलम. ज्या परमपूज्य परमात्म्याला हजारो डोळे आहेत, हजारो पाय आहेत, हजारो मस्तक आहेत, त्यांनी एका पावलामध्ये पृथ्वी पुरी केली, दुसऱ्या पावलामध्ये पाताळ पुरं केलं, तिसऱ्या पावलामध्ये स्वर्ग पुरा केला आणि त्याची पूजा करीत त्याचं घर बांधील. अशा भक्तांच्या रक्षणासाठी या कलियुगात जो 10 बोट शिल्लक आहे तो भगवान परमात्मा, त्याला माझा नमस्कार असो. घ्या. शक्य असेल पिढी मारली का मग काढू? सध्या राहू घ्या. सगळ्यांनी फेरी मारायचे. मोठे बोलतो ज्याला शक्य असेल त्यांनी करून घ्या. 3 फेऱ्या मारायचे. हरी ओम. चला फेरी मारायला सुरुवात करा. यारे गारे दातारे जन्मंतरं ताने 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 विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. हरि ओम. सहस्राक्ष सहस्राक्ष सहस्रभूमी सुगोलस्वाहा आत्यांतिशात दशांगुलम. तुम्ही सगळ्यांनी फेरी मारायची. सगळ्यांनी हरि ओम. सहस्राक्ष सहस्रभूमी सुगोलस्वाहा आत्यांतिशात दशांगुलम पुरुषेण सर्वभूतम्. गंगृतस्य ईशान्य अन्नेन अतिवेति एकवानाश्रयनाथयाय तुभिर्भारतस्य विश्वाभतानि श्रीपादशंस्पादुर्भादशंगुणाः प्रकाशनादि प्रश्नात् विराज अजायत. रावणाची राणी राणी रावणाची राणी राणी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आता हापाला हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम चालत ना फोटो आलेत ना लाईव्ह चालत आमचा फोटो नीट आलं बरोबर दिसत पण आपल्याला
माक्षी येन सौख्यलभाभ्यम अश्वदायी गोदायी धनदायी महादरी सर्वेलावता देवी सर्व कामांच्या पुत्रोजान रावणाची दाढी जाळी
फुलांचे हार फुलांचे हार देवांच्या गळ्यामध्ये यज्ञोपवी देवांच्या गळ्यामध्ये टाकून घ्या. ओम पवित्रं पवित्रवाय सोहंताय हार घ्या हार घ्या हार. तुळशीच्या पानांचा हार नसेल तर आपण फुलांचा हार घ्या. चला हार टाकून घ्या. देवाला जागा साफ केली. हार टाकून घ्या हार. पाकळ्या विचार पाकळ्या नका हार टाकून घ्या. टाका देवदेवताय धाय हात सिद्धी. गडबड करू नका गडबड करू नका. शांतता राहू द्या. आता बाहेर यज्ञाचं तिथं करा. बाकीची मंडळी गडबड करू नका. पूजेला बसलेली ज्या लेडीज पुण्यात बसल्या त्यांनी इथे मंडपामध्ये साडीला या. आता सूत्र वगैरे नका टाकू. आता अग्नीची प्रार्थना करा. अग्नीच जमे यथा अग्नी कार्यात यश बल तेज आयु यथा अग्निक्षेमखंडाय कार्य सिद्धी. आता आपल्याला काय सांगायचं अग्नीला पूजेपुरते आपण या यज्ञाला बोलवली पण आता तिने तिच्या जागेवर जायचं आहे. परत तिच्या जागेवर तिला सोडायचं आहे म्हणून गच्छ 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 हा शब्द तिने म्हणा. स्वतःच्या स्थानात स्वतःच्या घरी जा. जेवून तृप्त हो असं स्मरण करून आपण अग्नीची पूजा करणार आहोत. आता सगळ्यांनी म्हणा काया वाचा मन मम साखरी ग्रामे सकल जन भक्त जन बाल तरुण वृद्ध सकल जन सुख हेतु हनुमंत कृपा प्रसाद महागणपती प्रसादालय मंदिरा परत्वे जीर्णोद्धार भवंतु भ्रवंतु. आपल्या विधीला सुरुवात केल्यापासून आता विधी आटपत आली तोपर्यंत मनातल्या मनात कोणाबद्दल द्वेष काय झाला असेल आपल्याला राग आला असेल कोणी विधी सुरू असताना जांभई दिली असेल कोणी टिंगल मस्करी केली असेल कोणी मोबाईलवर बोलला असेल हे सगळे दोष त्या अग्नीमध्ये जळून जाऊन आणि आपला विधी हा सफल होऊन आपले ग्रामजन हे सगळे सुखात असो असं चिंतन अग्नीला नमस्कार करा. आता हे झाले तुमचे दोष. ब्राह्मण पण चुकू शकतो. मंत्र तंत्र विपर यास जात दोष निभरणे. ब्राह्मण काही मंत्र चुकले असतील किंवा ब्राह्मणाला काही येतच नसेल येत असेल तर घाई गडबड केली असेल हे सगळे दोष अग्नीमध्ये जळून जाऊन आणि धर्मशास्त्रात वेद पुराणात प्राण प्रतिष्ठेच्या विधीचं जे पुण्य दिलेलं आहे ते जसंच्या तसं तुम्हाला प्राप्त हो. आता सगळ्यांनी म्हणा आव्हान न जाणामी विसर्जन पूजा दैव न जाणामी क्षमता परमेश्वर मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वर यत् पूजितमया देवा परिपूर्ण तदस्तुमे. आता हा विधी कसा करावा हे आपल्याला माहिती नाही. विधीसाठी
साहित्य काय लागतं ते आपल्याला माहिती नाही, या विधीचे मंत्र कसे असतात हे आपल्याला माहिती नाही. मिलित उच्चार द्रव्य जे साहित्य आपल्याला उपलब्ध झालं त्या साहित्याने ज्या ब्राह्मणाला आपण निमंत्रण केलं त्या ब्राह्मणाला जसं ज्ञान होतं त्या ज्ञानाप्रमाणे हा आपला 2 दिवसाचा विधी आपण केलेला आहे. हा विधी जर कुठे शास्त्रात अपूर्ण असेल तर पूर्णत्वाला नेऊन आम्हाला सगळ्यांना सुखी ठेवणं हे देवा तुझं कर्तव्य आहे असं स्मरण करून नमस्कार करावा. आता घ्या आरतीतले दिवे पेटवा, आरतीला हजर राहू शकता. जेव्हा पुढे 3 गाव जोडली इथे राहा, काही इकडे राहा. ओम दक्षिणे खंडिताय संज्ञाय आता लाभ घेते डावाडोळा देवदेवताय कल्याणम कार्य सिद्धी सत्योदाय महा ब्रह्माय या आसारी आता उजवा पाय उजवी पाणी दक्षिणापादो सारी संन्यासी नावाचा दोघी एक जणांनी नदीला गेला. संन्यासी नावाचा देवी कोणतरी एक जणांनी नदीला गेला. बाबा संन्यासी बाबा संन्यासी बाबा म्हणजे बाबाच्या पैकी एक कोणतरी बाबाच्या पैकी एक कोणतरी ईशान श्री महागणपती देवताय नमः. सगळ्यांनी हात जोडा. तुम्ही चांगला स्पर्श करा. हरि ओम ब्राह्मणे मंत्रोच्चार कर्यात. ओम नमस्ते भगवते प्रत्यक्ष प्रमासी क्रूतवच्मि सत्यवच्मि अवत्वामं अवकारं अवश्रुतारं अवदातारं अवामलोचनं लोचितवचाताद रसदाताद उत्तराताद कृष्णाताद जोदाताद जोदाताद सर्वतो महापाई पाई समन्ताद सच्चिदानंददेवी तो प्रत्यक्ष ब्रह्मासि ज्ञानं विज्ञानं सर्वे प्रतिज्ञान सर्वे प्रकृति भूमि आत्मनं महात्मतत्वानि गणपदानि वरुणत्रयात्मनं देहदात्मकं अनर्थायस अवसानदुरादिजनं नेत्र ब्राह्मण ब्रह्म विष्णु ब्रह्म सवाई सूर्यास चंद्रमास रौद्रा विपुल जगन्नाथानुपादरंद्र अदे गुणश्री प्रकारयुक्त एककौजुव गणाल गुरुव अकाल मधुव बिंदुव नाथ समान सैला संति संशागनेजुतायुजे नीचक गायत्री ओम गुरुविना एककंतायुजे गुरुजनाय धीमहि संतोषितुदानं एकरांति तसे गुरुविनाव नमो रामकृष्णे नमो रामे रामकृष्णाय एकदंताय विघ्नाश्री शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. आता काल खेळामध्ये मंत्र झाले त्या मंत्रामुळे तुम्हाला ग्रामस्थांना काय मिळणार आहे
ते ऐका. एतत् अखंड चौंडायतेय सर्व इंद्रियाणि काढे बोलतायचं. ओम भगवान स्वा यथार्थिकयांतरेण आता या वेळेला ओम दक्षिणानेत्रेहि आता ही सत्यमूर्ती आपण बाजारातून पैसे देऊ गणपतीचा आकार असलेली मूर्ती आहे. पण त्यात देवत्व नव्हतं, त्यात बाजारीपणा होता. पण आता त्या डोळ्यामध्ये आपण शक्ती सोडली. आता त्याच्यामध्ये कोण पूजा करतं हे पाहण्याची शक्ती आपण त्याच्यात सोडली. आता हृदयाला लावता हृदयांतरेण कायदेकरणार्थ मूर्ती पूजा अखंडिताय ही मूर्ती आहे. त्याच्यामध्ये जीव सोडला जातो, आत्मा सोडला जातो, देवत्व सोडलं जातं. आता तसं तिकडे करा. अखंडिताय पहिले डोळ्यावर फिरवा. श्री हनुमंताय नमः. यं रं रं भं सं सं ह्रीं क्लीं चंडायतेय सर्व इंद्रियाणि ओम चक्षुर्जिह्वा हे सकल इंद्रिय हृदयाला आता हृदयाला लावा. देवताय आता 15 वेळा प्रयोग करायचा. स्वतः खाली ठेवा, सगळ्यांनी हात जोडा आणि 15 वेळा ओम हा शब्द आपल्याला म्हणायचा आहे. बाबा तरी बाहेर गेले तरी आपण आपली इथे पूजा करू. तुम्ही देवांचा आनंद राम भक्त हनुमान बरं आता देवाला स्नान करायचे. पाणी पाणी अंड्याचं पाणी देवाला अंड्याच्या पाणी स्वच्छ धुवून घ्या, स्वच्छ.
कृपया लाईन लावा, दर्शनाआधी गर्दी करू नका. पण ते इकडे घ्या, पण त्याच्या नका असं ठेवा होती तशी इकडे समजा. जय देव
माझे माऊली वेळावरी खरं वेळावरी खरं घेऊन वाट मी पाहे देवा वाट मी पाहे हे ओ विठ्ठले माझे माऊली हे ओ विठ्ठले माझे माऊली आली आगे दिया आदी नाही निरोप आली आगे दिया आदी नाही निरोप पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप हे ओ विठ्ठले माझे माऊली हे ओ विठ्ठले माझे माऊली केवढा पितांबर कैसा गगनी झलकला केवढा पितांबर कैसा गगनी झलकला गरुडावर बैसोने गरुडावर बैसोने माझा कैवारी राजा माझा कैवारी राजा हे ओ विठ्ठले माझे माऊली हे ओ विठ्ठले माझे माऊली विठोबाचे राज आम्हाने कधी पावली विठोबाचे राज आम्हाने कधी पावली विठोदास नामा विठोदास नामा देवे भावे ओ वाले देवे भावे ओ वाले हे ओ विठ्ठले माझे माऊली हे ओ विठ्ठले माझे माऊली असो नसो भाव आम्हा तुझे आकाया असो नसो भाव आम्हा तुझे आकाया तो बाजूचे मारे माझा पंढरी राजा माझा पंढरी राजा हे ओ विठ्ठले माझे माऊली हे ओ विठ्ठले माझे माऊली आरती आता कोण ओवाळू मी आरती आता कोण ओवाळू तिकडे पावे तिकडे पावे तिकडे माझे बाळ माझे बाळ हे ओ विठ्ठले माझे माऊली हे ओ विठ्ठले माझे माऊली श्री हनुमंत भगवान की श्री गणेश भगवान की आता सगळ्यांना आरती फिरवा कापराची आरती सगळ्यांना फिरवा आणि सगळ्यांच्या हातात एक एक फुल द्या सगळ्यांच्या हातात एक एक फुल देण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना फुलं वाटा कापराची आरती फिरवा आणि फुलं वाटा नमो वैश्रवणाय कुर्मे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज समन्तपर्या ईशात सार्वभौम सर्व आयुष्यात अंताधा परार्धात पृथ्वी समुद्रपर्यंताय एकराळिति पदश्च श्लोको विदितो मनुत परिवेष्टारं मृतस्य रसनगुरु अवीक्षिते सकाम त्रिविश्वदेवा
मंत्र पुष्पांजली राष्ट्रीय प्रार्थना. सगळ्यांनी स्वतःसाठी प्रदक्षिणा घ्या. यानि कानि पापानि जन्मांतरानि तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा परिभवे. ओम भूर्वास्वा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात्. कैलास राणा शिवचंद्र मोळी हरींद्रनाथा मुगदीधरारी कारुण्य सिंधु भवदुःखहारी सुधवीन शंभो भजतोरुकारी. ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मिठे मस्तक त्या ठिकाणी तेरे राघवा तुझे पाय गुरु. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोळी मजल्यावे कसाय दान हे. जे ध्यानजी व्यंकटी सांगो तया सत्कर्मी रती वारो. भूता परस्परे जो मैत्री ग्रहांचे दुहितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल कोतेला हो. प्राणिनाथ वर्षत सकळ मंगळी ईश्वर निशांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी त्रिविक्रमृता सदा कल्पतरूचे अरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे ते लोके भजे जो अधिपुरुषी खंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोके. विशायुष हो आवेगा एक मने विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसारो एरे वरे ज्ञान देव सुखिया झाला. एरे वरे ज्ञान देव सुखिया झाला. एरे वरे ज्ञान देव सुखिया झाला. आपल्या हातातली फुलं मंदिरात लाईनीने जा. देवाचं दर्शन घ्यायला लाईनीमध्ये गर्दी करू नका. देवाला फुलवा नमस्कार करा आणि आता प्रसाद पुढे तो काढा. प्रसाद घेऊन यायचं. या ठिकाणी किरण सरांचं स्वागत श्री शिवाजी पांडुरंग मथुराव करत आहेत. पुढे आहे पुढे या कामापुरतं नाही आणले कामापुरतं आणि सगळीच पिशवी आणली पिशवी मिळली शॉलची पिशवी सगळी उचलून आणली. ती जर गडबड कोणी नेली ना या ठिकाणी शाल आणि दुकान किरण सरांचं स्वागत होत आहे. हिमालय पर्वतावर सरपंच राजेंद्ररावांचं नाव घेते आणलेस का दर्शन असेल तेव्हा घेऊन ये तिथेच थांब. सर्वांनी अतिशय शिस्तीमध्ये आणि रांगेत यायचं आहे. काही गडबड करू नका. सर्वांना दर्शन मिळणारच आहे. दर्शन घेताना सर्वांना विनंती आहे त्यांनी महाप्रभूचा लाभ घ्यावा. ज्यांनी दर्शन घेतलं असेल त्यांनी मंदिरातून लगेच जागा खाली करा. बाकीच्यांना दर्शन घ्यायचं आहे. शंकराच्या पिंडीवर प्रेमाचे वाकून सम्राटांचं नाव घेतलं सगळ्यांचा बांधव. या कोण कोण आले प्रसाद घेण्यासाठी कोण कोण आले. मंदिराच्या मागच्या बाजूला महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यावा. महाप्रसादानंतर भोजनानंतर लगेच आपल्या गावी जाणार आहेत. त्यांनी मंदिर समितीशी संपर्क स्वामीच्या
आपापल्या वर्षी घेऊन जातो. तुझ्या भाविकांचं दर्शन झालेलं आहे. त्यांनी अजून बरीच मग रांगेत सर्व काय केलं प्रसाद घ्या. रात्र पडेल कमी एवढी महाराजांची कृती रात्र पडेल कमी एवढी महाराजांची कृती वैभव राहू सोबत आहे माहिती बायकोनंतर एक प्रेम माहिती. अशी कर्जाची फुले वेचावी राखून पुन्हा प्रांत नाव घेते समेत मागा. काय नाम काय नाही हा तुमच्या औषधी या ज्या भाविकांचं दर्शन झालेलं आहे त्यांनी लोकांना बाहेर जायचंय. बाकीचे भाविक अजून रांगेमध्ये उभे आहे. सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घ्यावा. मंदिराच्या समोर अगरबत्तीचा पुडा निदेशांचं नाव घेते भरभरून सोडा. ज्या भाविकांचं ग्रामस्थांचं दर्शन झालेलं आहे त्यांनी मंदिराच्या मागे भोजनाची व्यवस्था केली. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. देवांचं नाव घेते अखंड सौभाग्य देव. भोजनाची व्यवस्था मंदिराच्या मागच्या अंगाला केली आहे. सर्व भाविकांनी भोजनाचा लाभ घ्यावा. शांतता शांत. श्री सातेला नमस्कार करते वाकून भरतरावांचं नाव घेते तुमचं नाव राखून. आपापल्या वर्षी घेऊन जा. पूजेला बसलेला सर्व जोड्याने आपापल्या वस्तू घेऊन जावे. पाट तांब्या जे असेल ते 7:55 सुपारी कधी पडली झाला. सगळ्यांचा प्रसाद झाला. कोणी बाहेरची गर्दी करू नका. 2 मिनिटं थांबा. गर्दी करू नका. ज्या भाविकांचं दर्शन झालेलं आहे त्यांनी मंदिराच्या गावातून बाहेर आहे. अजून बाहेर बरीच रांग आहे. काल ज्या सुवासिनी फिरल्या होत्या कलश घेऊन त्या सुवासिनी फिरल्या होत्या त्यांनी इथे उपस्थित व्हा. आपापले कलशा घरी घेऊन जा. नारळ लाल कपड्यात बांधून रात्या घराच्या आड्याला बांधून ठेवा. सलापासे त्याने अग्निपेशीच्या कोपऱ्याला बांधून ठेवा. आपल्या कलशातलं पाणी तुळशीवर किंवा इतर झाडावर टाका. आपापल्या कलशा घेऊन जा. सर्व सुवासिनीने आपापल्या कलश घेऊन जाणे. काल ज्या सुवासिनीने आपले कलश फिरवले होते त्यांनी घेऊन जायचंय. आपलेच घ्यायचे.
ते होतं. लग्नापूर्वीच नाही तेव्हा भेटलो असतो नाही ना. आपापले कलर्स घेऊन जाणे सर्वांनी. काही कलश मंदिरामध्ये आहेत. ज्यांचे कलश इथे मिळत नसतील त्यांनी मंदिरामध्ये चेक करा. दर्शन झाल्यानंतर मंदिरामधून कलश घेऊन जाणे. सध्या गर्दी करू नका. भाविकांचं दर्शन झाल्यानंतर मंदिरामध्ये जाऊन आपले कलश घ्यायचे. ज्यांचे कलश इथे नसतील त्यांनी मंदिरामध्ये घेऊन जाणे. मंदिरामधले कलश घेऊन जाणे. ज्या भाविकांचं दर्शन राहिलं असेल त्यांनी लवकरात लवकर दर्शन घ्या. मंदिराच्या मागच्या अंगणामध्ये महाप्रसादाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्व मान्यवर अध्यक्ष आणि पाहुणे यांना भेटवस्तू तसेच पुष्पा बळीराम देशमुख बोरगाव यांना भेटवस्तू देण्यात येत आहे. तसेच अश्विनी आणि त्याचप्रमाणे उषा अनंत जमदार किसर यांचं देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. उपस्थित सर्व मायवतींचं श्री हनुमान मंदिर जिल्हा समिती स्वागत आणि आपण दिलेल्या सर्व या ठिकाणी उपस्थित
त्याचप्रमाणे गावची माहेरवाची ज्ञानेश्वर कापरे आणि आमचे भावजी जावई ज्ञानेश्वर कापरे यांना मी या ठिकाणी उपस्थित सर्व माहेरवाची आणि जावयांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ साखरेंकडून स्वागत. आपण आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आम्ही सर्व आपले आभारी आहोत. हनुमान मंदिर देव संदर्भ आभारी आहोत. आपलं छोटंसं योगदान या मंदिरासाठी कायमस्वरूपी लक्षात राहील. रेश्मा प्रदीप देशमुख दादर. कविता रवींद्र भुई चौधरी. कविता झालं का? कोणी आहे का? एवढं झालं का? कल्याण नाही इथं बघ ना. संपलाय संपलाय इथं काय कुठं दिलं काय दिलं त्याला काय नंतर लावतो काय. आपल्या गावचे उपसरपंच सन्माननीय सुभाष हरिपतराव यांना विनंती करतो की त्यांनी शाळेचं तोडून त्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी बाहेरचं स्वागत झालेलं आहे. विनंती करतो की बाहेर अतिशय सुंदर असं स्वागत या ठिकाणी अन्नाचे हस्ते झालेले आहे. धन्यवाद. बाप्पा पण येतोय का? बाप्पा सगळे ग्राम झाले अजून जास्त काढा. जास्त काढले अण्णा पुढे ना. युवराज वगैरे दिसतो का? युवराज हो हो येतो. आमचा नरेश दिसतोय ना बाबा. नरेश तुझं वय किती रे? 70. 70 कसलं तू तरुण नाही बाजू YouTube लाईव्ह
हा मग फक्त तरुण पोरं घेतली. अरे मी आहे ना. हा मोबाईल घ्या त्याच्यात काय भविष्यासाठी लढती चालू आहे. अजून पुढे मोठा संघर्ष करायचा. फोटो द्यायचे नाही तर अख्खा महाराष्ट्र जैन मारवाड्यांच्या हे होईल. हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने स्वागत करत आहे. जनसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री उदयन पवार यांचं शाल आणि श्रीफळाने स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय राजेंद्र अल्पतराव यांना. या ठिकाणी आपल्या गावचे नागरिक राजेंद्र अल्पतराव आमदार साहेबांचं स्वागत आता श्रीफळ देऊन स्वागत करतात. त्याचप्रमाणे आपले अण्णा या ठिकाणी आपले अण्णा मधुकर मोपे यांचं स्वागत आणि अल्पतराव करत या गावचे जावई श्री मधुकर अण्णा मोपे यांचं स्वागत आणि अल्पतराव करत आहे. या ठिकाणी हॅलो शांतता नका ठाकरे ग्रामस्थांच्या अतिशय भावनेनं श्रद्धेनं आज उभं राहिलेलं आहे हनुमान मंदिर. या हनुमान मंदिराचं जीर्णोद्धार हा कार्यक्रम उद्या कालपासून या ठिकाणी सुरू आहे. या गावाला या मंदिराचं दर्शन हनुमंतराचं दर्शन घेण्यासाठी माझ्यासोबत आलेले या गावचे जावई मोठे अण्णा, आपल्या गावचे सरपंच, आपल्या गावचे पोलीस पाटील, उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित सर्व बंधू आणि तरुण मित्रांनो, प्रत्येक गावाला मारुतीचं मंदिर ही पूर्वी काळापासूनच या ठिकाणी निश्चितपणानं आहे. कालांतरानं आपल्या गावाची घरं ही मोठी झाली आणि मारुतीचं मंदिर हे लहान राहिलं. म्हणजे आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरासाठी आपण खर्च करतो आणि आपलं घर मोठं करतो, पण देवाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा मागे राहिलेला आहे. पण काही का होईना काही वर्ष गेल्यानंतर आपल्या गावाच्या लोकांच्या मनामध्ये विचार आला, संकल्प केला की पुढच्या काळामध्ये आपल्या गावाचं सुद्धा मारुतीचं मंदिर हे उत्तम प्रकारचं झालं पाहिजे, साजेसं झालं पाहिजे आणि गावाला आणि हनुमंताला निश्चितपणाने या मंदिरामध्ये वास्तव्य करता येईल अशा प्रकारचं मंदिर आज तुम्ही सर्वांनी या ठिकाणी बांधलेलं. विशेषतः मला सांगायला आनंद वाटतो की कुठल्या गावाच्या सारख्या तुम्ही पावती पुस्तकं छापलेली नाही. आपल्या गावातली जेवढी वर्गणी लोकवर्गणी मिळेल स्वखुशीने देईल. फार फार तर काय ते फार्म हाऊसवाले आहेत म्हणजे ते तुमच्या गावचेच आहेत, शेती तुमच्या गावची घेतलेली आहे म्हणजे ते तुमच्याच गावचे आहेत, त्यांची थोडीफार मदत या ठिकाणी लाभलेली असेल. परंतु या कामामध्ये जेव्हा हनुमानरायाचं मंदिर आपण बांधतो तेव्हा सगळं गाव हा एकत्रपणानं होतो, श्रद्धेनं होतो, भावनेनं होतो आणि त्याच्यामधून हे मंदिर उभं राहते.
हे मंदिर असणं गावाला अत्यंत गरजेचंच आहे. आपण रामनवमी होऊन गेली, रामनवमीच्या नंतर हनुमान जयंती या ठिकाणी झाली आणि म्हणून आपण हे पाहतो की मारुतीरायाचं जे कार्य आहे ते अतिशय महान आहे. की आपण रामायणामध्ये सगळीकडे पाहिलेलं की जेवढी संकट प्रभूला आली त्या संकटामध्ये दूर करण्याची पहिली भूमिका कोणी घेतली असेल तर ती हनुमंतरायांनी घेतली. आणि एवढं काम करून सुद्धा कधी त्यांना गर्व झालेला आपल्याला दिसला नाही किंवा पुढे आलेलं दिसलं नाही. राज्याभिषेक सोहळ्यामध्ये सुद्धा सगळ्यांनी जे काम केलं रामायणामध्ये की प्रभूच्या बरोबर काम केलं त्या सर्वांचा सत्कार त्या ठिकाणी केला. परंतु त्या ठिकाणी हनुमानरायाला विचारल्यानंतर हनुमानरायांनी सांगितलं की मला काही नको, माझ्या अंतःकरणात फक्त प्रभूच पाहिजेत. आणि त्यामुळं असा सेवक जगात कुठला नाही हनुमंता एवढा. आणि म्हणून त्यांनी केलेलं काम, प्रभूंनी केलेलं कार्य, प्रभू तर आपण पाहिलं एक वचनी एक बाणी महापुरुष असे प्रभू रामचंद्र त्यांचे हे सेवक आहेत. आणि मग त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. कार्यक्रम तर आपण निश्चितपणानं करू, कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणे करू, प्रवचनकार करू, कीर्तनकारांना या ठिकाणी बोलू, पण आपल्या गावाचं सुद्धा संस्कार संस्कृती ही चांगली टिकवण्यासाठी प्रभू रामचंद्राचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर मूर्ती ठेवली पाहिजे. आणि सेवा कशी करावी ती हनुमंतरायाचं स्मरण आपण ठेवलं पाहिजे. आणि म्हणून नित्यनेमाप्रमाणे आपल्या गावाच्या बाहेर शुभ कार्याला जात असताना या मंदिरामध्ये यावं, मंदिराला हनुमंताच्या नतमस्तक व्हावं आणि मग आपल्या शुभ कार्याला जावं. निश्चितपणानं मारुतीराय आपल्याला पाठबळ दिल्याशिवाय राहणार नाही. असं उत्तम कार्य तुमच्या हातातून नवीन पिढीच्या लोकांच्याकडनं हे घडलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो. असंच कार्य या गावासाठी सातत्यानं तुम्ही करत राहा एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो. हनुमंतरायाच्या चरणी मी नतमस्तक होतो. माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. त्यांना भेटच देण्यात आली. इकडनं मी जावाय म्हणून आपला आभारी आहे. कधी पण जावायला बोलवा.